कादंबरीचं नाव आहे युगंधर. लेखक आहेत शिवाजी सावंत. श्रीकृष्ण भाग 21. उत्तरद्वारासमोरून जाणाऱ्या राजमार्गानं आम्ही राजसभेकडे पायीच चाललो. मार्गात ठिकठिकाणी पाण तुषारांचं जलनृत्य करणारी कारंजी भेटली. कुठं डाव्या हाताला तर कुठं उजव्या हाताला वेगवेगळ्या डेरेदार वृक्षराजींची सुबक लावण केलेली होती. त्यांच्या मागे उंच जोत्यांच्या नानाविध वस्तूंच्या सलग सुयोजित बाजारपेठा होत्या. त्यामागे कुंपणरक्षित उद्यानंही दिसली. अशा दोन उद्यानांमधल्या रिक्त जागेत कुठं शास्त्रागारं होती, कुठं कोशगारं होती, कुठं अश्वशाला, कुठं उष्ट्रगजशाला होत्या. ते सर्व न्याहाळताना मी मयाला विचारलं, इथल्या यादवांच्या व्यायामाच्या सरावाचं काय? तसं दादानेही त्याच्या आवडीचा प्रश्न केला. इथल्या मल्लशाळा कुठं आहेत? गजझुंजीची क्रीडांगणं कुठं आहेत? यादव सैनिकांच्या अश्वस्पर्धेची क्रीडांगणं कुठं आहेत? तसं त्याचं समाधान करत गर्गमुनी उत्तरले, त्यांची व्यवस्था दोन राजमार्गामधल्या प्रशस्त मोकळ्या जागेत ठायी केली आहे. एक क्रीडांगण तर सांडांच्या जोड्यांच्या लढतीसाठी राखीव ठेवलं आहे. दूर पश्चिमेकडे तर एक कुंपण कुकुटांच्या झुंबीसाठीही राखलं आहे. एक उत्साही लोहकार यादव माहिती देत मध्येच म्हणाला. आम्ही राजसभेच्या पूर्वाभिमुख द्वाराशी आलो. समोर मंडलाकृतीवर चढत गेलेल्या काही सुवर्णी पायदंड्या होत्या. माझ्या कर्मभूमीतील कर्मवास्तूत आता जीवनभरचा माझा कर्मयोग रंगणार होता. तो इथंच. मी यादवांच्या त्या नव्या महाजनपदाच्या राजसभेच्या प्रथम सुवर्णी पायदंडीला दोन्ही हातांची बोटं टेकवली. ती वक्षाला व मस्तकाला भिडवली. दोन्ही हात जोडून भावमय नमस्कार केला. पुढे झालो. राजसभेच्या प्रशस्त मंडलाकृती रचनेकडे बघताना मीही शरणेक दिपून गेलो. स्तब्धच झालो. सगळीकडे सारं कसं झळझळीत होतं. सुवर्णमय, दीप्तिमान. समोरच्या पश्चिम दिशेला तेच आमचं डौलदार राजचिन्ह दिसत होतं. सुवर्णी झळझळीत पूर्ण चंद्रलीलया मस्तकी पेललेल्या पंख विस्फारलेल्या विशाल सुवर्णी गरुडाचं उड्डाणाच्या पावित्र्यात असलेलं. त्याच्या वक्र नखांना मस्तकांची टोकं भिडवीत अशी दोन कितीतरी उंचावरची सर्वोच्च भव्य सुवर्णी सिंहासनं होती. ती होती महाराज आणि महाराणींची, माझ्या आईबाबांची. ती प्रशस्त सुवर्णी दोन्ही हात बैठकीच्या ठायी जबडे पसरलेल्या मृगेंद्राच्या आकृतीची होती. या दोन्ही सिंहासनाचा असा एकही कोपरा नव्हता की ज्यावर सुबक कोरीव वेलबुट्टी व राजचिन्ह कोरली नव्हती. या दोन्ही सिंहासनाच्या चरण आसनांजवळ येतील अशी आणखीन दोन थोडी कमी उंचीची, कमी विस्ताराची आसनं होती. ती होती युवराज युवराज्ञींची, माझ्या प्रिय दादा बहिणींची. त्याखाली थोडंसं उजव्या हाताशी हातबैठक नसलेलं मृगाजीन अंथरलेलं आसन होतं, केवळ लाकडी पाठीचं. हे होतं राजाचार्य सांदीपनींचं आसन. असलंच एक डाव्या हाताशी आसन होतं, ते गर्गमुनींचे, राजपुरोहितांचं. त्यांच्या थोडं खाली उजव्या हाताशी 5 व डाव्या हाताशी 5 असं 10 मंत्रिगणांच्या आसनांचं मंडल होतं. त्यांच्या मध्यभागी थोडंसं उंचावर इतरांहून थोड्या मोठ्या आकाराचं आसन होतं, ते अमात्यांचं, विपृथूंचं होतं. त्यांच्या उजव्या हाताशी यादवांचा दर्शन सुंदर सुवर्णी रत्नजडित राजदंड ठेवण्याची उंच पाषाणी खोबण होती. राजदंडाच्या खालील टोकाला भिडणारी दुहातींची आसनं होती. पंचांग दल सेनेचे आमचे सेनाधिकारी 2 सेनापती यांची, सात्यकांचे पुत्र व शिनींचे पौत्र युयुधान तथा सात्यकी व अनाधृष्टी यांची. त्याखाली बाजूला अर्धमंडलाकृती लांबच लांब अशी आसनांची दीर्घ रांग होती. ती होती दूत, गुप्तचर प्रमुख, दलपती, कोशागार प्रमुख, शास्त्रागार प्रमुख, अश्वप्रमुख, गज व उष्ट्रदल प्रमुख, गोधन प्रमुख, दान प्रमुख अशी कितीतरी. म्हटलं तर महाराज वसुदेव बाबांच्या आसनांशी व म्हटलं तर युवराज बलरामदादाच्या आसनाशी समांतर अशी उजव्या बाजूची सर्व आसनांपासून पूर्णतः दूर, उंच, अलिप्त जाणवणारी अशी 2च आसनं होती. कसलीही कोरीवकाम नसलेली, सुवर्णाचीच पण साधी. होय, त्यातील उजव्या हातीचं आसन होतं माझं आणि त्याच्या डाव्या हातीचं माझ्या भविष्यात होणाऱ्या धर्मपत्नीचं. आता तेही रिक्त होतं. राजमंडळाच्या या आसनांची उतरण बघणाऱ्यांच्या मनात यादवांच्या सुधर्मा राजसभेचा आदरयुक्त धाक निर्माण करणारी होती.
राजमंडळीत आसनांसमोर एक केवढा तरी प्रशस्त चौक होता. तो होता स्त्री पुरुष नगरजनांचा, अभ्यागतांचा, महाराजांकडे न्याय मागू बघणाऱ्यांचा. हीच तर खरी सुधर्मा राजसभा होती. त्यातही पुरुषांसाठी वेगळी व स्त्रियांसाठी वेगळे कक्ष होते. राजसिंहासनाला समांतर डावे उजवे सौध कक्ष होते. ते होते इतर राजस्त्रियांचे कक्ष. त्यांना लागूनच इतर अतिथी स्त्रियांचे कक्ष होते. तात्पर्यात सुंदराचं व धर्मांचं संरक्षण करण्यासाठी सुयोग्य अशीच ही आमची भव्य राजसभा होती सुधर्मा. यातील प्रत्येक आसनांची रांग मी दादा उद्धवासह सावकाश फिरून पाहिली. या मंडलाकृती राजसभेत मय, विश्वकर्मा, गर्गांनी ठिकठिकाणी सशस्त्र उपरक्षकांचे चौथरेही ठेवले होते. पूर्वद्वाराशी उजव्या हाताला केवढं तरी मोठं गोलाकारसं एक समय तबक टांगलं होतं. त्याच्या शेजारीच एका खोबणीत प्रहर टोला द्यायचा लांबट हातोडा होता. दोन्ही मूळचे लोहाचे, आता सुवर्णी वर्ख दिलेले, सुवर्णित झालेले. मी सर्वांसह इथं आलो. कुतूहल म्हणून खोबणीतला हातोडा उचलला. समोरच्या सागर लाटांकडे बघत त्याचा एक जोरदार प्रहार टांगल्या समय तबकावर उतरविला. ठण प्रहार नाद उठला. काळ अंग झडझडून जागरला. त्याचा सावध स्वर लहरी दूरवर सागरगाजेला गाठण्यासाठी धावत गेल्या. समाधानी प्रसन्न मनाने आम्ही सुधर्मा सभेतून बाहेर पडलो. भोवतीचा महाराज, युवराज, राजगुरू, अमात्य, सेनापती अशा सर्वांच्या सुरक्षित वास्तू बघून शेवटी आलो माझ्या राजवास्तूत. मला अपार कुतूहल व अमाप उत्सुकता होती ती मय गर्गाने उठवलेल्या इथल्या कृष्णा सोपानाची. या वास्तूत प्रवेशताच समोर दिसला तो सुवर्णी पायदंड्यांचा झळझळीत, मला हवा होता तसा लांब, केवढा तरी प्रशस्त श्रीकृष्ण सोपान. जवळ जवळ जात त्याच्या सर्वात खालच्या सुवर्णी पायदंडीला खेटून मी उभा राहिलो. त्याच्या डाव्या हातीचा कठडा घट्ट पकडला. माझी दृष्टी पहिल्या पायदंडीपासून क्रमशः वर चढत गेली. अखेरच्या 25व्या पायदंडीला जाऊन भिडली, स्थिरावली. मी नकळतच जीवनाच्या खोलार्धात उतरलो. किती किती उंच चढवायचं आहे अद्याप जीवनाचा सोपान मला. किती किती भेटावायचे आहेत स्त्री पुरुष, पुरुषांचे प्रकार या वळणावळणांवर. किती किती मागे पडली आहेत अशी वळणं. माझं प्राणप्रिय गोकुळ, तिथले बाबा, आई, काकू, आजोबा, सवंगडी, गोपगोपी, एका आणि राधा. गोकुळ, छे, बालपण. माझ्याच का प्रत्येकाच्या जीवनात नसतं का एक गोकुळ, त्याच्या त्याच्या बालपणाचं. आम्ही तो सुवर्णी सोपान चढून गेलो. वरचा विश्राम व शयन कक्ष डोळ्यांखाली घालून पुन्हा उतरलो. ती निवासी राजवास्तू. सर्व लहान मोठे कक्ष ओवऱ्या फिरून बघितल्या. त्या वास्तूबाहेर पडताना मयाच्या हातात समाधानानं मोतीकंठा देत म्हणालो, मय महोदय, कुशस्थली पाहिली, पसंत पडली. तीळ मात्रही यात कसलीही त्रुटी नाही. विशेष राजसभेत तुमचा यथासमय उचित गौरव करीनच. आता उदयिक शेजारच्या शंखद्वार जोड द्वीपावर जाऊन तेथील राणी कक्ष बघायचा आहे. आमचा त्या दिवशीचा निवास कुशलस्थलीवरच झाला. दुसऱ्या दिवशी नेहमीच्या ब्राह्मी मुहूर्तावर उठून आम्ही आवरली. सागर जलात कमरवर उभं राहून आम्ही तिघांनी आकाशमणी सूर्यदेवाला अर्घ्य दिलं. दोन्ही द्वीप जोडणाऱ्या भूपट्ट्यावरून न जाता नौकांनी शंखद्वार द्वीपावर आलो. इथंही कुशलस्थलीसारखी खंदक व तटबंदी होती. याचा घेर मात्र लहान होता. राणी कक्षाच्या या द्वीपालाही 4 महाद्वारं होती, पण ती कुशस्थलीच्या महाद्वारा एवढी प्रशस्त नव्हती. इथंही अनेक प्रकारच्या शाला उठल्या होत्या. गोधनांच्या गोशाला व त्यांच्यासाठी रक्षित चराऊ कुरणं होती. पश्चिम पुळणीच्या तटबंदीजवळ निसर्गतःच असणाऱ्या पाषाणांना बैठकांचे आकार दिले होते. या द्वीपाच्या मध्यभागीही चौथऱ्यावरच्या ध्वजस्तंभावर यादवांची गरुड ध्वजा फडफडत होती. विशेषतः या द्वीपावरची रथशाला मात्र प्रशस्त होती. दोन्ही द्वीपांना जोडणारा भूमार्ग निरुंद होता, अर्ध्या योजनांचा. या मार्गाची लांबी होती 25-30 योजनं. या मार्गात रथ आणि अश्व यांनीच या द्वीपांना एकमेकांशी संपर्क साधणं शक्य होतं.
जलातून साधायचं म्हटलं तर नौका, तरापा अशा उदक वाहनांनीच ते शक्य होतं. दोन्ही मार्गांचा वापर सुरूही झाला होता. राणी कक्षातील प्रमुख वस्तू 8 होत्या. समोरासमोर 4 अशा. त्या फिरून बघताना मी नेहमीप्रमाणे खोचकपणे मुनिवर गर्गांना विचारलं, या वास्तू नेमक्या 8च का? ते काही वेळ थांबले. मग पांढऱ्या शुभ्र दाढीभर सौम्यसं हसत म्हणाले, यादवराज महाराजांची येणारी धर्मपत्नी जरी एक असली तरी तिच्या कीर्तीचा सुगंध नक्कीच 8ही दिशांना पसरेल. या 8 वास्तू म्हणजे त्यांचं प्रतीक आहे. मी चक्रावून त्यांच्याकडे बघतच राहिलो. बलराम दादाचा राणी कक्षही आम्ही फिरून बघितला. ती रात्र याच द्वीपावर रहिवास करून होतो. दुसऱ्या दिवशी आम्ही तेथूनच परस्पर मथुरेला परतलो. आता वसुदेव बाबांच्या राज्याभिषेकाची आमंत्रणं आर्यवर्ताच्या देशोदेशी सुटली. गोकुळातले माझे नंदबाबा, यशोदा माता, एकानंगा, राधा व सर्वांना पाचारण करण्यासाठी मी पुन्हा उद्धवालाच पाठवलं. मात्र तो भावगंधित नकार व काही भेटवस्तू घेऊन परतला. यशोदा मातेनं असं म्हणत नकार दिला होता की एवढ्या वर्षानंतर तुला बघितल्यावर आम्हाला गोकुळाकडे परतावंसं वाटणार नाही. तू मथुरा सोडली आहेस तसं आम्ही गोकुळ कायमचं नाही सोडू शकत. तूच ये तुझ्या सोयीनुसार एकदा गोकुळाला. तोवर आम्ही आमच्या मनातल्या कुपीतल्या गोपाळकृष्णाला रोजच भेटत राहू. मथुरेत मात्र झाडून साऱ्या मथुराकर यादवांनी मथुरा सोडली. अगदी मोजकेच मागे राहिले. राज्याभिषेकाची सर्व सूत्र आचार्य काश्यप सांदीपनींनी हाती घेतली. सुवर्णी महाद्वार आणि राजवास्तू, तटबंदी यांनी झळझळणारं कुशस्थली द्वीप नानाविध फुलामाळांनी सुगंधित झालं. आंबवतीच्या तोरण कमानींनी नटलं. प्रथम आईबाबांच्या हस्ते जमलेल्या देशोदेशींच्या ऋषीमुनींच्या समक्ष सांदीपनी व गर्गांनी राजवास्तूचं पुण्याहवाचन व स्वस्ती वाचन केलं. मंदिरात दैवतांची सविध प्रतिष्ठापना झाली. त्यासाठी तपकं भरभरून दान वाटण्यात आली. मग वाद्यांच्या गजरात राज्याभिषेकाच्या विधींना प्रारंभ झाला. काशी, प्रयाग, अहिच्छत्र, कुरुक्षेत्र, पंचनद, ऋषिकेश अशा कितीतरी क्षेत्राहून आलेल्या तपसंपन्न ऋषीमुनींच्या मंत्रघोषात नेमक्या सूर्योदयाच्या मुहूर्तावर अभिषेक विधींना प्रारंभ झाला. आजवर माझ्या खूप खूप सोशिक मातापित्यांनी अनेकदा आपल्या नेत्रजलाचा अविरत अभिषेक भूमीवर केला होता. आज विधीपूर्वीची उपोषणं केल्यामुळे दोघेही थोडे कृश झाले होते. मात्र वसुदेव बाबा व देवकी माता दोघांच्याही चर्या आज अनुपम, अपार, अजोड तेजाने तळपत होत्या. शांत शांत कृतार्थतेचं अव्यक्त समाधान त्यांच्या वत्सल नेत्रातून मूकपणे ओसंडत होतं. सूर्योदय झाला. त्याच्या पहिल्याच किरणांनी यादवश्रेष्ठ वसुदेव महाराज व महाराज्ञी देवकी देवी यांना वाकून चरणस्पर्श घेतला. तसे शेकडो ऋषीमुनींच्या विमल कंठातून देववाणीतील वेदमंत्रघोषांचा अविरत कल्लोळ उठला. पंचप्रमुख पुरोहितांनी आर्यवर्ताच्या गंगा, सिंधू, यमुना, नर्मदा, कावेरी अशा पावन नद्यांच्या जलांचा सुवर्णकुंभातून आईबाबांच्या मस्तकी अभिषेक केला. पाठोपाठ दुग्ध, मधु, सुवर्णजल, कमलजल, चंदनजल अशा पंचपवित्र जलांचा अभिषेक केला. आर्यभूमीच्या तिन्ही अंगांना संरक्षक कळस टाकलेल्या तिन्ही सागरजलांचा अभिषेक झाला. पुन्हा समाप्तीचा सप्तसरिता जलांचा सांगता जलाभिषेक झाला. बाबा आईंनी झळझळीत राजवस्त्र व अलंकार परिधान केले. माझ्या प्रिय बलराम दादाला युवराज म्हणून व रेवती वहिनींना युवराज्ञी म्हणून असेच अभिषेक विधी झाले. त्या दोघांनीही झळझळीत राजवस्त्र आणि अलंकार परिधान केले. मीही उद्धव व सर्व चुलत मामे भावंडांसह अभ्यंग स्नान व इतर आवश्यक ते विधी केले. नित्याचं सोन पितांबर कसलं. त्यावर निळा शेल्यात माझा प्रिय पांचजन्य होताच. मस्तकी मोरपीसधारी मुकुट घेतला. कंठी कौस्तुभ मणिधारी मौतिक मालेवर वैजंतीमाला चढवायला विसरलो नाही. पक्षावर सोनबरखी लोहकवच धारण केलं. खांद्यावर अजितंजय शरचाप घेतला. कमरेला नंदक खडक आवळलं. हाती कौमोदकी गदा घेतली. उद्धवाने एक उत्फुल्ल काशाय कमल माझ्या हाती दिलं.
सांदीपनी आणि गर्गांनी काढलेला मुहूर्त अगदी तोंडावर आला. तसं बाबांच्या राजवास्तूतून आम्ही सुधर्मा राजसभेकडे चाललो. सर्वात पुढं होते सुवर्णी राजदंड. उजव्या हाती पेरलेले अमात्य विप्रुत. त्यांच्या मागं होते आचार्य सांदीपनी, गर्ग व अनेक ऋषीमुनी. त्यांच्या पाठीशी यादव पागोट परिधान केलेले बाबा व राज अंशुकाचा पदर पेरलेली आमची थोरली देवकी माता. त्यांच्या पाठीशी होते आमच्या धाकल्या रोहिणी मातेसह युवराज, युवराज्ञी, बलरामदादा, रेवती वहिनी, तेही तशाच वेशात. त्यांना पाठबळ देत मी चाललो होतो. माझ्या उजव्या हाताशी उद्धव, त्यांचे बंधू चित्रकेतू, बृहद्बल आणि कितीतरी चुलत बंधू, मामे बंधू, मावस बंधू होते. माझ्या डाव्या हाताशी होते सात्यकी, अनादृष्टी, अक्रूर, सत्राजित, विकतध्रुव असे राजमंडळातील कितीतरी प्रमुख. सुधर्मा सभेच्या पूर्वद्वारातून आमचं राजमंडळ आत प्रवेशलं. तसं चौघडे, नगारे, दुमदुंभी, तुताऱ्या, रणहलग्या, ढोल, मृदुंग यांचा एकत्र संमिश्र वाद्यकल्लोळ उठला. पाठोपाठ माझ्या प्राणप्रिय आईबाबांवर वेडावलेल्या हजारो लाखो दुहातींच्या यादवांनी रानफुलांचा, उद्यान फुलांचा, सुवर्ण फुलांचा, प्राजक्त फुलांचा ओंजळी ओंजळीनं वर्षाव केला. रक्तवर्णीय आस्तरणाच्या पायघड्या तुडवत तुडवत आमचं सर्व राजमंडळ पूर्वेच्या राजवेदीपर्यंत पोहोचलं. पंचपुरोहितांनी मार्गदर्शन केलं तसं माझ्या बाबांनी उजवं पाऊल हलकेच चरणासनावर सिंहासनाला पदस्पर्श होणार नाही याची दक्षता घेत ठेवलं. सावध, आकर्षक राजबैठक घेतली. पाठोपाठ देवकी मातेनेही त्यांचं अनुकरण करीत तशीच बैठक घेतली. तसं उभ्या सुधर्मा राजसभेचा कानाकोपरा अविरत झडणाऱ्या टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेला. राज्याभिषेकाचा मुहूर्त आता अगदी काही पळांवर आला. तसं पंचपुरोहित प्रमुखानं पुढं होत वसुदेव बाबांच्या मस्तकीचं पिळदार यादवी पागोटं उतरवलं. शेजारी उभ्या असलेल्या तबकधाऱ्याच्या तबकात ठेवलं. आता प्रमुख अभिषेक सुरू झाला. पंचपुरोहितांच्या मुखातून स्वच्छ उच्चारात अखंड मंत्रघोष सुरू झाला. त्यांच्या पूर्वजांनी मुखोद्गत केलेल्या वेदांतील राजधर्माचं यथासांग गुणगान करणाऱ्या ऋचा धबधब्यांसारख्या अखंड स्त्रवू लागल्या. चारही द्वारांजवळ सुवर्णी घंगाळात शिवमुहूर्ताची घटिका पात्र ठेवली होती. राज्यारोहणाच्या मुहूर्ताचा अचूक क्षण पकडत ती प्रचंड सुवर्णी घंगाळ जलात डुब करत एका क्षणी डुबली. तसं चारही द्वारावरच्या समय तबकांवर प्रचंड ताकदीचे हातोडी प्रहार समयपालाने एकाच वेळी उतरवले. त्यांचा एकरूप झालेला एकच संमिश्र प्रचंड नाद निनादला. ठण! तिकडे राजवेदीजवळ त्याच क्षणाला पंचपुरोहितांनी दश हातांनी राजकिरीट उचलला. यादवांचा परपरंगात विशेष कुसर कोरलेला मंडलाकृती पार्श्ववलय असलेला तो सुवर्णी भव्य राजकिरीट हलकेच माझ्या बाबांच्या कृष्णधवल केशधारी मस्तकी चढवला. पाठोपाठ त्यांनीच लहानसर आकाराचा स्त्रीचर्येला शोभेल असा महाराज्ञीचा अटकर सुवर्णी राजकिरीट माझ्या थोरलीच्या देवकी मातेच्या मस्तकी चढविला. ते बघताच माझ्या नेत्रकडांवर एरवी कधीही न दिसलेले 2 यादवाश्रू झरझरत एकटवले. पाठोपाठ असेच अभिषेक झाले युवराज, युवराज्ञींचे. तदनंतर राजपुरोहितांनी अमात्य म्हणून विप्रुतींचं नाव घोषित केलं. पाठोपाठ खोबणीत बसविलेला यादवांचं कुलभूषण असलेले हिरेजडित, रत्नजडित उंच सुवर्णी राजदंड विधिपूर्वक त्यांच्या हाती दिला. आता पुरोहितांचं धर्मकार्य संपलं. ते आपापल्या स्थानावर आरूढ झाले. आता राजसभा अमात्यांच्या राजाधिकारात आली. त्यांनी हातचा राजदंड उंच उठविताच संपूर्ण राजसभा उत्थान देण्यासाठी उठली. दंड खाली येताच पुन्हा यंत्रवत बसली. वयस्क, अनुभवी, उंचशील अमात्य विप्रुथू आपल्या खणखणीत अधिकारवाणीत धीर गंभीर बोलले. यादवजन हो, आमंत्रित अभ्यागत सुहृदयजन हो. आता यादव कुलप्रमुख श्रीकृष्णांच्या हस्ते द्वारका राजनगरीचं सुंदर निर्माण करणाऱ्या स्थापत्य विशारद मय, त्यांचे सहकारी विश्वकर्मा, गर्गत्वष्ट या सर्वांचाच गौरव करण्यात येईल. मी हसलो. राजमंडळात बसलेल्या उद्धवाकडे बघितलं. प्रिय दादा वहिनींना थोरली
बाबांना सौदात बसलेली धाकली यांना मनोमनच वंदन केलं. उठलो. घोषित केलेल्या स्थापत्य विशारदांना उंची मानवस्त्र आणि अलंकार तबक देऊन प्रथम गौरव केला आणि बोलू लागलो. माझ्या समस्त प्रिय यादव स्त्री पुरुष जन हो, अतिथींना आम्ही देवच मानतो. यासाठी यादवांच्या अभ्यागत अतिथीजन हो, माझ्या खूप सोसलेल्या पराकाष्ठेच्या अवमानित प्रिय यादव बंधूंची आज स्वतंत्र राजनगरी व वास्तू उभी राहिली याचा मला परमानंद होत आहे. हे त्यांनी युगानुयुग उराशी बाळगलेलं एक स्वप्न होतं. सागर देवतेच्या आशीर्वादानं 18 कुलातील कोट्यावधी यादव बंधूंच्या अतिशय अथक कुशल कर्मयोगाच्या परिश्रमातून हे राजनगर उभारलं गेलंय. मला त्याचं स्वागत करताना वक्षात मावत नाही असा व शब्दात पकडता येत नाही असा आनंद झालाय. प्रथमतः या नगराच्या 4 महाद्वारांची नाव मी अधिकृतपणे घोषित करतो. पूर्वेकडचा आहे ते शुद्धाक्ष, पश्चिमेकडचा आहे ते ऐंद्र, दक्षिणेकडचा आहे ते पुष्पदंत आणि उत्तरेकडील द्वाराला आपण भल्लात म्हणणार आहोत. आम्हा यादवांच्या या राजनगराचं मला सुचतंय ते सुयोग्य नाव आहे द्वारावती, द्वारिका, द्वारका. प्रिय भ्राते यादवजन हो, आर्यवर्तात असलेल्या 16 महाजनपदांपैकी प्रमुख प्रतिनिधी आज इथं आलेत. काही आलेले नाहीत. मला माहीत आहे. जे आलेत ते महाराज वसुदेवांसाठी, आम्हा यादवांसाठी अमोल उपहार घेऊन त्याहून मौलिक सदिच्छांसह आलेत. आम्हा द्वारकाकरांना भविष्यात सर्वांचीच प्रेमानं आणि मनमोकळं या सागर किनारी नांदायचं आहे. माझा पूर्ण विश्वास आहे तो प्रेम या एकाच विश्वसत्यावर. सर्वांच्या साक्षीनं वसुदेव महाराजांच्या अनुज्ञेनं मी या राजनगराचं नाव घोषित केलं आहे. मला अपेक्षित आहे आर्यवर्त आमच्या या द्वारकेला 17वं महाजनपद म्हणून अवश्य मान्यता देईल. या नगरात सर्वांचे स्वागत होईल. एव्हाना सुवर्ण द्वारकेतील पहिल्याच राज्याभिषेकाचा साक्षीदार आकाशमणी सूर्यदेव मावळतीला आला होता. रैवतक, काशी, कोसल, कुरु, अवंती, अश्मक, पांचाल, विदेह, सिंधू सौवीर, शिबी उशिनर, दार व अभिसार, कांबोज, गांधार अशा महाजनपदांकडून आलेल्या राजदूतांनी आपापले उपहार महाराज वसुदेवांना अर्पण केले. जरासंधाच्या मागधांकडून, शिशुपालाच्या चेदींकडून, तसंच शाल व दंतवक्र आणि विशेष म्हणजे राजा भीष्मकाच्या कौंडिण्यपुराहूनही काहीही आलेलं नव्हतं. दक्षिणेकडच्या वनवासी, कौंचपूर, पद्मावत, महिष्पती, पुरिका, रत्नदीप, हरित या आमच्याच यादव राजांचे उपहार विशेष होते. त्यात सुवर्ण, चांदी, रत्न, हिरे, माणकं, वैदुर्य विपुल होतं. नीलमणी, ताम्र, लोह, शिस असे धातू व मधाचे आणि मद्याचे बुधले होते. तसेच वनौषधींचे, कल्पाचे बंदिस्ते कुंभही होते. निरनिराळे कोशागार, प्रमुख सालंकृत गज, सजलेले अश्व उष्ट्र, सुलक्षणी जोड कासेच्या गायी, पुष्ट अनावर सांड, चपळ अशी विविध जातींची तेजवंत शिकारी व रक्षक कुत्री अशा चराचर संपत्तीची प्रतवारी लावण्यात घडून गेले. ओदन, सत्तू, वरी, गोधून, नागली अशी धान्य कोठारात सुरक्षित करण्यात आली. जरीबतूचे व मऊ रेशमी वस्त्रांचे ठाण वस्त्रगारात प्रतवारीने रचण्यात आले. कोट्यावधी यादवांच्या द्वारका या महाजनपदांचं मंत्रिमंडळ 10 सशक्त यादव पेलून धरणार होते. त्यात उद्धवाचे पिता वयस्क, अनुभवी, सात्विक, प्रेमळ व जाणते देवभाग होते. देवश्रवस व विकद्रू या राजनीती कुशल ज्येष्ठांचं सर्वांना मार्गदर्शन लाभणार होतं. यात हार्दिकाचे पुत्र महारथी कृतवर्मा तथा हार्दिक्य होते. आहुक व सत्यक होते. महापराक्रमी सत्राजित आणि सत्यवान होते. अमात्य विपृथूंचे वृद्ध व कुशल पिता चित्रक तसेच अक्रूर होते. त्या दिवशी सायंकाळी उद्धवाला संगती घेऊन मी पश्चिमेचं ऐंद्रद्वार पार केलं. सागरपुर्णीवर आलो. दारुक
व रथ मागेच राहिला. पश्चिम सागराला भिडलेल्या समोरच्या अथांग आकाशात तामसर गुलाबी ढगांची लांबच लांब रांग पसरली होती. मी ती स्वतःला हरवून एकटक बघत राहिलो. तसं उद्धव म्हणाला, एवढं काय बघतोस स्वतःला हरवून त्या रंगीत आकाशाकडे दादा? त्याच्याकडे हसून बघताना मी उत्तरलो, तुझ्याच वर्णाचं आहे आज आभाळ म्हणून. तोही काही कमी नव्हता. म्हणाला, आमच्यासारखे वेडे त्या ढगांमागे असलेल्या शाश्वत निळाईला निरखण्यासाठी सदैव आसुसलेले असतात. तो कुठे चाललाय हे मी ओळखलं. मलाही त्याला दूर आडवळणात न्यायचं होतं. मी समोरच्या कोळी यादव प्रमुखाला हाकारलं. तो आपल्या सोबत्यांसह सागरातून नुकत्याच आणलेल्या मत्स्यांच्या वेतटोकऱ्या होड्यातून किनाऱ्यावर उतरवण्यात गढला होता. हात जोडून नम्रपणे पुढे होत तो म्हणाला, आज्ञा महाराज. मी हसत त्याला म्हणालो, तुम्ही 4-5 जण होड्या घेऊन पुन्हा आत परताल, जलडुब्या घ्याल, पोटात मोती वागवणारे बरेच शिंपले बाहेर घेऊन एकत्र कराल. जशी इच्छा यादवराज. त्यांनी कसलीही अडचण उभी केली नाही. एव्हाना त्यांच्या भोवती जमलेले सर्व कोळी यादवही मला अतिशय प्रेमाने वंदन करून त्यांच्याबरोबर जायला हिरहिरीने तयार झाले. चांगल्या 10-15 होड्या पुन्हा समुद्रात घुसल्या. त्या धाडसी यादव पथकानं सूर्यपूर्ण डुंबायच्या आत कितीतरी शिंपले गोळा करून स्वच्छ धुवून वेतटोकऱ्यात माझ्यासमोर रांगेत मांडले. मी ते राजवास्तूकडे नेण्याची त्यांना सूचना केली. उद्धवासह परतलो. परतताना उद्धवाने नेमका प्रश्न मला घातलाच. म्हणाला, दादा, वसुदेव बाबांचा आजचा राज्याभिषेक तर दृष्टी लागावी असा झाला. काही म्हटल्या काही खटकलं नाही कोणालाही. केवळ मीच तुला विचारतोय, तुझ्या डाव्या हातीचं रिक्त आसन कधी भरणार तू? कोण आहेत आमच्या त्या आम्ही न पाहिलेल्या भाग्यवंत आदरणीय वहिनी? लवकरच सुवर्णी द्वारकेतील आम्ही यादवांचं महाजनपद नांत झालं. सैनिक, गोपसेवक, शिल्पकार, नागरिक, यादव दोन्हीही दीपांवर आत सहज ये-जा करू लागले. मंदिरात उठणारे घंटानाद समुद्रगाजेत मिसळू लागले. माझा अधिक तो रहिवास राजसभेच्या लगत असलेल्या वास्तूत होता. इथल्या सुवर्णी सोपानावरच्या विश्राम कक्षात मी राहू लागलो. सेवेत होता प्रिय उद्धव. एके दिवशी तो व अमात्य एका मध्यमवयस्क कृश व दाढीधारी ब्राह्मणाला घेऊन माझ्या विश्राम कक्षात आले. तो ब्राह्मण दूरचा कष्टकर प्रवास करून आल्याचं स्पष्ट दिसत होतं. त्याच्या अंगावरची मूळची नेटकी वस्त्र जागोजागी फाटली होती, मलिनही झाली होती. त्याचा मूळचा गौरवर्ण उन्हातान्हातून व पायीच प्रवास केल्यामुळे रापून काळवडून गेला होता. माझ्या समोर येताच त्यानं अष्टांगी दंडवत घातला. मी त्याला खांदे धरून प्रथम उट्टा केलं, थोपटून अभय दिलं. खांद्यावरच्या उपरण्यात काळजीपूर्वक जपून ठेवलेली एक मऊ रेशमी वस्त्राची कसली तरी थैली त्यानं माझ्या हातात दिली. पाठोपाठ तोटक म्हणाला, महाराज श्रीकृष्णदेव, आमच्या राजकन्येचं अमोल प्राणरक्षण आता केवळ आपल्याच हाती आहे. त्यांचं अनिच्छेनं स्वयंवर मांडलं आहे त्यांच्या बंधुपित्यानं. अगदी तोंडावर आलं आहे ते. आपण स्वतः तत्काळ सैन्य निघावं, गाठावं आमचं विदर्भातलं कौंडिण्यपूर. कौंडिण्यपूर? ते नाव ऐकताच माझ्या हृदयाकाशात कितीतरी श्वेतवर्णी राजहंस फडफडू उठले. मी कधीच न पाहिलेली आंध्रभृत्य राजा भीष्मक व त्यांची महाराणी शुद्धमती यांची कन्या रुक्मिणी माझ्या डोळ्यांसमोर तरळू लागली. काही एक शब्दात न पकडता येणारं कितीतरी काळांचं भावरामायण माझ्या डोळ्यांसमोर क्षणात फडफडून गेलं. त्या फडफडीत कौंडिण्यपूर हे नगरनाम आणि रुक्मिणी हे नगरकन्येचं नाम मिसळलं. ही दोन्ही नावं ऐकताच माझ्या अंतर्मनात खोलवर रुजलेल्या सुदर्शनाचे पावन बोल ही क्षणिक आपोआपच झंकारून गेले. नाव काय तुमचं? मी त्या सत्शील सेवकाला विचारलं. मी सुशील नावाचा ब्राह्मण, राजकन्या रुक्मिणी देवी यांच्या नित्य धर्मकर्मातील पुरोहित, तो उत्तरला. मी त्याला आसनावर बसतं केलं. माझ्या यादव सेवकानं त्यांच्यासमोर फलाहार आणि दुधाचा सुवर्णी चषक ठेवला. माझ्यासमोर काही भक्षण करायला तो संस्कारशील दूत कचरू लागला. मी खांदे थोपटून
पुन्हा धीर देताच त्यांना फलाहार व दूध घेतलं. आता तो कितीतरी तरतरीत झाला. मी त्यांच्या राजकन्येच्या स्वयंवराची सर्व बारकाईने माहिती घेतली. अमात्यांना दक्षता घेण्याची सूचना देऊन त्याला विश्रामासाठी त्यांच्या स्वाधीन केलं. समरांगणावर यादवांना व मलानी दादाला पराभूत करणं आजवर शक्य न झाल्यामुळे मागधांचा जरासंध तिढ्यात शिरला होता. कौंडिण्यपुराहून भीष्मपुत्र रुक्मीला आपल्या राजनगर गिरिवज्रात पाचारण केलं होतं त्यानं. तिथं राजसभेत त्याला सुवर्णी मुठीचं कोटबंद खडक व प्रशस्त ढाल आणि भरजरी राजवस्त्र प्रदान करून त्याचा राजसत्कार केला होता. रुक्मी माझी माहिती होती तसा वर्णानं आमच्या उद्धवासारखा ताम्रवर्णी, स्वभावानं मात्र उतावीळ, शीघ्रकोपी दादासारखा, सात्यकीसारखा, तसाच पराक्रमीही, आपल्या भगिनीसारखा सुंदर. त्याला आणखीनही त्याच्यासारखे 4 बंधूही होते. रुक्मरथ, रुक्मबाहू, रुक्मकेश आणि रुक्ममाली या नावाचे. पिता भीष्मक तथा हिरण्यरोमन आता वृद्धत्वाकडे झुकू लागल्यानं तिथली सत्ता ज्येष्ठ पुत्र रुक्मीच्या शब्दांवरच चालत होती. अशा रुक्मीला हाताशी धरून जरासंध आता माझ्यावर भावनिक कुरघोडी करणार होता. माझा आतेबंधूच असलेल्या शिशुपालाच्या शुक्तिमती राजधानीकडे त्यानं रुक्मीला धाडलं होतं. रुक्मीने आपल्या भगिनीचं रुक्मिणीचं पाणीग्रहण शिशुपालन करावं असा प्रस्ताव त्याच्यासमोर ठेवला होता. शिशुपालनं तो आनंदाने स्वीकारला होता. दोघांनी मिळून राजा भीष्मकाला विवाह मुहूर्तही काढायला भाग पाडलं होतं. ही सर्व सूत्र राजधानी गिरिवज्रात बसून मगध सम्राट जरासंधानं दूर देशून चातुर्याने हलवली होती. त्याला भीष्मकांना पुत्रांसह उपकृत करून पुरतं आपल्या गोटात खेचायचं होतं, शिशुपालाचा गळ टाकून. यात विदर्भकन्या रुक्मिणीच्या इच्छेचा, मताचा त्यांच्या मते कुठं आणि कसलाही सुतराम प्रश्न येतच नव्हता, कारण ती एक स्त्री होती. जर का तुम्हाला माझं हे सादरीकरण आवडलं असेल तर भैरवी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच बेल बटन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढील भागाचं नोटिफिकेशन मिळेल. थँक्यू. धन्यवाद.